आज आमच्या आरवीच्या मम्मीचा लग्नाचा बड्डे आहे. त्यानिमित्त इकडे दाजी आलेले आहेत आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी दाजीने येताना केक आणलेला आहे. तर आरवी मम्मी पप्पांच्या मध्ये बसून आपलाही वाढदिवस साजरा करून घेते. आता दाजी आणि आता रोहिणी आरवीला केक चारते. आता दाजीही केक भरवतात आणि इकडे आरवी हळूहळू खाली खायला सुरुवात करत आहे. आणि त्यानिमित्त आज मी बनवणार आहे मटणाची थाळी. हे इथे अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे. ते पाण्यात टाकलेलं आहे. ते आता 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेणार होते. फोडणीसाठी चिरलेला कांदा. आता गॅस चालू करून त्याच्यावरती मी कुकर ठेवणार. त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकणार आहे आणि अशी मटणाला फोडणी देणार आहे. वरून थोडं मीठ घालायचं, कोथिंबीर आणि एक पातेलं मी पाण्याचं गरम करून ठेवलेलं होतं. ते आता मी एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे. त्या कुकरला टोपण लावून शिट्टी काढणार आहे. तर आपल्याला मटणासाठी लागलेलं मसाल्यासाठी साहित्य आता दाखवते. ते आलं, लसूण, लवंग, दालचिनी, धने, तीळ, जिरे, कोथिंबीर, चिरलेला उभा कांदा. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्यामध्ये प्रथम आलं, लसूण, जिरे, लवंग, दालचिनी, धने, तीळ, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे. हे पहा, आपलं मटण आता पूर्ण शिजून तयार झालेलं आहे. ते मी एका पातेल्यात मटण काढून घेतलेलं आहे. मटणाच्या वरचं पाणी होतं ते मी एका बाजूला काढणार आहे, का तर ते लहान बाळांना मी इकडे बाहेर भाकरी करून घेतल्या थोड्या, का तर मटणासोबत ही भाकरी छान लागते. आमच्या घरी सगळ्यांना भाकरी आवडते. आता मी मटणाचा अळणी तयार करणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा तेल घातलं. फोडणीसाठी कांदा चिरलेला होता तो घातला. कांदा पूर्णपणे भाजून घेतला. थोडी हळद घातली. आता मसाला टाकणार आहे ओला तयार केलेला. तो तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. वरून मी मटण मसाला, गरम मसाला टाकलेला. आपला मसाला आता पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे. त्यावरती मी मटणाचं वरचं आणि पाणी निघलेलं त्यात घातलं. हे पहा, हे अळणी आपलं तयार झालेलं आहे. लहान मुलांना भातासोबत खायला छान लागतं. आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यात. आता आपल्या अळणीला उकळी आलेली आहे. हे असं हलवून घ्यायचं, का तर ओतू जाणार नाही. वरून कोथिंबीर टाकायची.
हे पहा आपलं अळणी किती छान दिसतंय. आता मी सुक्यासाठी तयारी करत आहे. मी गॅस चालू करून घेतला आहे, त्याच्यावरती कढई ठेवली. सुक्यासाठीही मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. त्यासाठी फोडणीचा चिरलेला कांदा टाकला, हळद आणि मी अर्धा मगाशी मसाला त्या अळणीसाठी वापरला आणि अर्धा सुक्यासाठी वापरणार होते, तो आता मी घातलेला आहे. त्यावरती मी मटण मसाला, गरम मसाला टाकलेला आहे. तेही तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलं. वरून लाल तिखट टाकलेलं. थोडंसं पाणी घालून हाही मसाला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा आपला मसालाही छान शिजत आलेला आहे. त्याच्यानंतर मी सुक्यासाठी जे मटण काढलेलं होतं ते आता घालून परतून घ्यायचं. हे असं हलवून घ्यायचं एकसारखं. तेव्हा आपलं आता सुक्कंही तयार झालेलं आहे. असा छान वास सुटलेला आहे सगळीकडं. आता मी ताटं वाढायला घेणार आहे. हे सुक्कं अळणी आमच्याकडे जास्त तिखट कोण खात नाही, त्यामुळे एक सुक्कं आणि मी अळणीच केलेलं आहे. प्लेटमध्ये सुक्कं घातलं. हे अळणी केलेलं मगाशी मी तयार ते लिंबू, कांदा. मटणाच्या जेवणाला कांद्या लिंबूशिवाय शोभाही नाही आहे. भाकरी, ही भाकरी एकदम चुलीवरची केलेली आहे मी. आता भातही वाढते.